तुही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. राक्षसी वृत्तीच्या राकेशने 2 वेळा तरी ईश्वरीला एकटं गाठून तिच्यावरती झडप घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच ऐनवेळी अर्णवने येऊन तिला वाचवलं आणि दरवेळेसच राकेशला त्याच्या हातून मार खावा लागला. आता राकेशचा इगो हर्ट झालेला असतो आणि त्याला अर्णवकडून बदला घ्यायचा असतो. म्हणूनच तो अर्णवच्या विरोधातच त्याला कायमचं संपवण्याचा एक प्लॅन रचतो. पण त्याचा तो डाव ईश्वरी उधळून लावते. अर्णवला आलेलं मोठं संकट स्वतः परतून लावत वाघीण ईश्वरी अर्णवचा जीव वाचवते. पण आता हे सगळं नक्की घडतं तरी कसं? ऐनवेळी अर्णववरती त्या बायकांनी हल्ला केल्यानंतर ईश्वरी तिथे कशी पोहोचते? त्या बायकांसोबत फाईट करून स्वतःच्या जीवावर उदार होऊन अर्णवचा जीव कशी ती वाचवते ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राकेशने ईश्वरीवरती झडप घालण्याचा प्रयत्न केला. तिला एकट्यात गाठून तिला मुद्दामच त्रास दिला. पण देवकृपेने अर्णव वेळेवर पोहोचला आणि मग काय, राकेशची चांगलीच कुत्र्यासारखी धुलाई केली. एवढंच नाही तर ईश्वरीला पाडव्याचं भलं मोठं गिफ्ट दिलं. ते म्हणजे ज्या राकेशने ईश्वरीच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला त्याच राकेशला तिचे पाय धरायला लावले. त्यामुळेच राकेशला कोणत्याही परिस्थितीत अर्णवला आपल्या मार्गातून बाजूला काढायचं असतं आणि त्याला ईश्वरीला मिळवायचंच असतं. पण आता प्रश्न उरतो, अर्णव नावाचा काटा मधून बाहेर काढायचा तरी कसा? मग राकेश त्याच्या खऱ्या वृत्तीवरती येतो. त्याच्या मनात कपटी हेतू निर्माण होतो, ते म्हणजे अर्णव असा तसा बाजूला जाणार नाही. तर राकेशला आता त्याच्या विरोधात ठोस पावलं उचलावी लागतील. त्याचा जीव घ्यावा लागेल आणि मगच तो ईश्वरीला मिळवू शकतो. ऐन पाडव्याच्या दिवशीच ईश्वरीच्या हातून कुंकू सांडतं आणि तिथेच ती रडायला लागते. तेव्हाच ईश्वरीला वाईट संकेत मिळालेला असतो की अर्णववरती आता खूप मोठं विघ्न येणार आहे, संकट येणार आहे. अर्णव त्यावेळी तिची समजूत घालतो की फक्त कुंकूच तर सांडले, असं काही नसतं मी सिंदूर, तू उगाचच मनात वाईट विचार आणू नकोस. तो कसंबसं तरी तिच्या मनाची समजूत घालतो. पण ईश्वरीचं मन मात्र मानायला तयारच नसतं. ईश्वरीच्या मनातून आता ते भलते सलते विचार जात नसतात. त्यातच अर्णवने दिवाळीची पार्टीसुद्धा ठेवलेली असते. पार्टीमध्ये अर्णवच्या ऑफिसचा पूर्ण स्टाफसुद्धा येणार असतो. पण ईश्वरीच्या मनात इतकी भीती दाटून आलेली असते की तिला नकळत जाणवतं की नक्कीच अर्णववरती कोणतं तरी संकट येणार आहे. त्याच्यावरच्या संकटात तिला चाहूल लागते. तिचं मन मात्र थाऱ्यावर राहतच नाही. मनात नको नको ते विचार तिला सतावत राहतात आणि म्हणूनच ती आधीचीच अलर्ट होते. दिवाळीच्या पार्टीची तयारी ही आकाशवरती असते. मामा सर्व काही जातीने लक्ष घालून आकाशकडून सगळी कामं करून घेत असतात आणि आकाशकडेच जेवणाची जबाबदारीही सोपवलेली असते. त्यातच राकेशने आता एक खूप मोठा सापळा रचलेला असतो अर्णववरती जीवघेणा हल्ला करण्यासाठी. कारण खोटे गुरुजी उभे करून अर्णवने कसं ईश्वरीच्या पायाशी त्याला आणलं, तिच्यासमोर गुडघे टेकवायला लावले, त्याचा मनातच त्याने राग धरलेला असतो आणि काहीही करून त्याला अर्णवला आता त्याच्यामधून मार्गातून दूर करायचं असतं. त्याच्याकडून बदला घ्यायचा असतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा राकेशला ईश्वरीसोबत पूजा करायची होती. त्याचं स्वप्न तेही भंगलं. नंतर पाडव्याच्या दिवशी त्याला पाडवा ईश्वरीसोबतच साजरा करायचा होता, पण तेही त्याच्या नशिबी नव्हतं. पाडव्याच्या दिवशी तर अर्णवकडून वेगळंच सरप्राईज गिफ्ट मिळालं आणि मनात राग धरून तो विचार करतो की जर का माझ्या इंदोरी जिलबीला मिळवायचं असेल तर अर्णव नावाचा काटा मार्गातून काढावाच लागेल. आणि म्हणूनच तो आता टोकाचं पाऊल उचलतो. डायरेक्ट अर्णवला संपवायचं ठरवतो आणि तो दिवस निवडतो, तो म्हणजे दिवाळीची पार्टी, जी की अर्णवच्या घरी होणार असते. आता राकेशचं सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं. रात्रीच त्याने त्याच्या माहितीतल्या बाईला फोन करून तिची भेट घेतलेली असते आणि तिला सुपारी दिलेली असते अर्णवची. खूप सारे पैसे तिच्या घशात कोंबून राकेशने तिला
स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं की उद्या जेवण बनवण्याच्या निमित्ताने तिथे जायचं आणि अर्णवचा खेळ कायमचा संपवायचा. तेव्हा ती बाईसुद्धा पैशांसाठी हपापलेलीच. ती पैशांसाठी त्याला शब्द देते. राकेशकडून अर्णवला मारण्याची सुपारी घेत राकेशने आकाशला आपल्या प्लॅनमध्ये अडकवलेलं असतं. कारण त्याने सांगितलेलं असतं आकाशला की तू काळजी करू नकोस, माझ्या माहितीतलेच ना काही केटरर्स आहेत, म्हणजे सगळ्या बायकाच आहेत, जेवण मात्र उत्तम बनवतात. आता दिवाळीची पार्टी जबाबदारी तुझ्यावरती आहे. मला कळतंय तुला खूप टेन्शन आलं असेल, पण काळजी करू नको. अरे मी आहे की नाही. तुझं प्रॉब्लेम ना मी असाच चुटकीसरशी सॉल्व करतो. माझ्या माहितीतल्या त्या बायकांना मी पटकन फोन करून बोलावतो. बघ तू ना तारीफच करीत राहशील. आता आकाशचं काय बिचाराचं, काम फत्ते झालंय म्हटल्यानंतर तोही खुशच होणार ना. तो उलट राकेशचेच आभार मानतो. पण त्या बिचाराला तरी काय ठाऊक की राकेशच्या मनात याच्या मागे कपडे वाईट हेतू आहे ते. अखेर आता दिवाळीच्या पार्टीचा दिवस उजाडतोच. ऑफिसचा संपूर्ण स्टाफ हा राजशिर्केंच्या घरी उपस्थित असतो. सर्वजण एकमेकांच्या गाठीभेटी घेत असतात, बोलत असतात. ईश्वरीशी तर खूप सारे गप्पाही मारत असतात. तेव्हाच राकेशच्या प्लॅनला सुरुवात होते. आता त्या बायका अर्णवला एकट्यात गाठून त्याच्यावरती हल्ला करायचा ठरवतात. एक बाई ही अर्णवकडे येते आणि त्याला हाका मारून बाजूला बोलावते. ती सांगते की साहेब, अहो जेवणाच्या ठिकाणी ना एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे आम्हाला जेवण बनवायला जे काही सामान दिलं आहे ना ते थोडं कमी पडते. तुम्ही एकदा येऊन बघता का? काय आहे, एकतर आम्हाला वेळेवरती जेवण बनवून द्यावं लागेल ना तुम्हाला. तुम्ही चला ना साहेब, बघा ना तेवढं. ती इतकं विव्हळून बोलत असते ना की अर्णव तिच्यावरती आंधळा विश्वास टाकतो आणि तो तिच्यासोबत जातो. पण बिचाऱ्याला काय माहिती की पुढे जाऊन त्याच्यावरती इतकं मोठं संकट येणार असेल. मिनिटात आलो. त्या बाईसोबत आंधळा विश्वास टाकून तो जातो. अर्णव पुढे जातो आणि सगळं काही चेक करतो. आता अर्णवला तिथे कोणता प्रॉब्लेमच दिसत नाही. तो विचार करतो की सगळं तर ओके. मग इतक्यातच एक बाई ही कोयत्याने अर्णववरती वार करणार. अर्णव अचानक मागे वळून बघतो आणि तो तिला जोराचा धक्का मारतो. तेव्हाच दुसऱ्या त्या बायका या फायटिंगमध्ये तर तरबेज असतात. त्या अर्णवला जेव्हा लाथा मारतात तेव्हाच अर्णव धाडकन खालती पडतो. तिकडे आता इशूच्या मनाची घालमेल चालू होते. अर्णव सर किती वेळ झालं गेलेत, 5 मिनिटात येतो सांगून गेलेत आणि अजून परत आलेले नाही आहेत. तेव्हा तिला प्रसंग आठवतो की तिच्या हातून सिंदूर सांडला होता. मग अर्णववरती कोणतं संकट तर आलं नसेल ना असा विचार करत मनात भीती दाटून येते तिच्या आणि ती पटकन अर्णवकडे धाव घेते. ईश्वरी धावतच येते. तेव्हाच त्या राकेशने पाठवलेली बाई ही अर्णववरती कोयत्याने हल्ला करणारच असते. इतक्यातच चंडिकेचे रूप धारण करून कमरेला पदर खोचून अर्णवची वाघीण ही लढाईच्या मैदानात उतरते. त्या सेकंदाला ती तिचा हात हवेतच रोखून धरते आणि तिला जोराची लाथ घालते. तेव्हाच ती बाई मागे जाऊन पडते. पटकन ईश्वरी अर्णवला हात देते आणि अर्णव तिच्या आधारे उठतो. तर त्या बायका एकत्रित आता या दोघांवरती कोयत्याने हल्ला करायचं ठरवतात. त्याच सेकंदाला अर्णव पटकन ईश्वरीला उचलतो आणि घराघरा फिरवायला लागतो. ईश्वरीसुद्धा काही कमी नाही. त्या बायकांना अशा लाथा घालते ना की त्या धडाधड खालती कोसळतात. जबरदस्त फायटिंग केलेली असते दोघांनी. अर्णव ईश्वरीला खालती सोडतो तर पाठीमागून एक बाई अर्णववरती हल्ला करणार. अर्णव पटकन ईश्वरीचा हात असा खरखन फिरवतो. त्या बाईच्या थोबाडीत बसते. ती पुन्हा खाली कोसळते. तोपर्यंत समोरून दुसरी बाई येते. ती पुन्हा त्याच्यावरती हल्ला करणार. अर्णव ईश्वरी दोघेही तो कोयता हवेतच झेलून धरतात. आता या बायकांना कळून चुकलेलं असतं की त्यांनी कोणाशी पंगा घेतलाय. आता त्यांना स्वतःचा जीव वाचवायचा असतो म्हणूनच त्या तेथून पळ काढतात. पण मार मात्र चांगला खाल्लेला असतो हा. ईश्वरी त्यांच्या मागे धावणार कारण तिला बघायचं असतं की अर्णववरती हल्ला करणारा हल्लेखोर नक्की आहे तरी कोण, या बायका नक्की कोण आहेत आणि त्यांनी कशासाठी अर्णववरती असा जीव घेणा हल्ला केला असावा. पण अर्णव अचानक तिचा हात पकडतो आणि तिला तिथेच थांबवतो. ईश्वरीचा जीव घाबराघुबरा जातो. अर्णवची ती चौकशी करते की सर तुम्ही ठीक आहात ना.
तेव्हा अर्णव इथे सुद्धा मस्करीच करतो. तिची थट्टा करत म्हणतो की मी ठीक आहे, पण आज माझ्या बायकोने डिशम केलं. ईश्वरी वैतागातच विचारते की सर काय हे, इथे सुद्धा तुम्हाला मस्करी सुचते. पण तुमच्यावरती हल्ला कोणी केला असेल? आणि शेवटी राहूनच त्यांच्या दोघांचीही संशयाची सुई जाते, ती म्हणजे राकेशवरती. कारण दोन असतात, एक तर राकेश तिथे उपस्थित नसतो आणि दुसरं म्हणजे त्याच्याशिवाय अर्णवच्या जीवावर कोण उठणार. आता तात्पुरतं तरी इथे नक्की काय प्रकार घडला हे सगळं जर घरातल्यांना सांगायला गेलं, उगाचच घरातले काळजी करत बसतील. आणि त्यातून अंजली प्रेग्नंट आहे, ती तर जास्त पॅनिक होऊ शकते. म्हणून अर्णव ईश्वरी हा घडला भयानक प्रकार मनातच दाबून ठेवतात आणि दोघेही आनंदाने पूजेला बसतात. दोघांच्याही हातून खूप छान अशी पूजा पार पडते. छान आनंदात सगळ्यांसोबतच ते दोघेही पार्टी व्यवस्थित पार पाडतात. पण राकेशला त्यांना धडा हा शिकवायचाच असतो. राकेश तेथून हा गायब झालेला असतो. त्याचा पुरता प्लॅनही बसलेला असतो. त्यात अर्णवही वाचलेला असतो आणि ईश्वरीने वेळीच त्याला वाचवलेलं असतं. पण आता दोघेही शांत बसणाऱ्यातले नाही आहेत. कारण दरवेळेस ईश्वरी घाबरून गप्प बसत आले. पण आता प्रश्न अर्णवचा होता. म्हणूनच ती सुद्धा रागाने पेटून उठलेली असते. आणि रात्रीच्या वेळी जेव्हा राकेश त्याच्या म्हणजेच अर्णवच्या घरी असतो, तेव्हाच तो फोनवरती बोलत असतो. तो इतका चिडलेला असतो की साधी अक्कल नाही आहे का तुम्हाला? मी तुमच्यावरती एवढी मोठी जबाबदारी सोपवली होती, ती सुद्धा पार पाडता नाही आली. फुकटचं पोसतोय मी तुमच्यासारख्यांना. एवढा मोठा पैसा ओतला होता ना तुमच्या घशात, साधं एवढं काम जमलं नाही तुम्हाला. ठेवा फोन. आता त्याची इतकी चिडचिड होते. तो फोन रागातच ठेवतो आणि विचार करतो की चिंटुकल्या, आज वाचलास तू, पण कधी ना कधी तरी खावशीलच की तावडीत. मागून आवाज येतो की काय झालं, प्लॅन फसला. तो मागे वळून पाहतो तर अर्णव आणि ईश्वरी असतात. दोघेही राकेशला जाब विचारायला आलेले. अर्णव राकेशला एकदाच ताकीद देतो की तू असे कितीही वार केलेस ना, तर तुझा एकही वार माझ्यावरती बसणार नाही आहे. तुझा प्रत्येक डाव आम्ही असंच उधळून लावू. आणि आज तर तू हद्द पार केलीस. माझ्याच घरात मलाच मारण्याचा प्रयत्न केलास. फक्त ताईमुळे तुझ्या बाबतीत मला गप्प बसावं लागतंय, नाहीतर आत्ताच्या आत्ता इथेच मी ना तुझा मुर्दा पाडला असता. तेव्हा राकेश त्याच्या गळ्याभोवती जो अर्णवचा हात असतो आवळलेला त्याचा गळा, तेव्हा तो त्याचा हात झटकून लावत म्हणतो की सोड रे, मला माहिती आहे ना तू काहीच करू शकत नाहीस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तू त्या गुरुजींना बोलवून जे काही केलंस ना, मला माझ्या मिस इंदोरी, माझ्या जिलबीला तिच्या बाबतीत जे काही केलंस ना, तिच्या पायाशी आणलं, ते सगळं ना मी ऐकलं आहे बरं का. हा सगळा डाव तुझाच होता ना? अर्णव स्पष्ट सांगतो की हो, माझाच होता. पण शेवटी मी माझं वचन पाळलं. आलासच ना मिस इंदोरच्या पायाशी. शेवटी तिच्यासमोर तुला गुडघे टेकावेच लागले. आणि असंच तुझा प्रत्येक प्लॅन उधळूनच लावणार आहोत आम्ही. तेव्हा राकेश इतका भडकलेला असतो, त्याचा इगो हर्ट होतो आणि अर्णवला तो धमकावत म्हणतो की काय करशील रे तू? काहीच करू शकत नाहीस तू. आत्ता जरी तू माझ्या तावडीतून सुटला असशील ना, तरीसुद्धा परत कधी ना कधी घावशीलच की. पण एवढं लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तू माझ्या तावडीत सापडशील ना, तेव्हा मात्र तो शिट्टी वाजवत ढगाकडे बोट करतो. आता मात्र ईश्वरीच्या तळपायाच्या मस्तकात जाते. अर्णव राहायला मागे, हीच त्याच्या अंगावरती धावून जाते. खबरदार, तुझ्या मनात कितीही नीच कपटी कारस्थानी हेतू असतील ना, तर ते आत्ताच डोक्यातून काढून टाक. कारण अर्णव सरांच्या केसालाही धक्का लागणार नाही आहे. आणि त्यातूनही तू जर का त्यांना काही करण्याचा प्रयत्न केलास, तर मग विचार कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, गाठ माझ्याशी असेल. अर्णव ईश्वरीचा रुद्रावतार पाहतच राहतो. दरवेळेस राकेशसमोर घाबरणारी, लटालटा कापणारी, स्वतःला वाचवण्यासाठी अर्णवच्या पाठीमागे लपणारी ईश्वरी आता मात्र वाघीण बनून टरकाळी फोडत असते. राकेशला धमकावायला लागते. आणि ईश्वरी 2.0 व्हर्जन अर्णवला मात्र खूपच भावलेलं असतं. त्यालाही मनातून असंच वाटतं की ईश्वरीने कायम असंच राहावं.
या राकेशला न घाबरता न जुमानता. आणि अर्णव ईश्वरी दोघेही तेथून निघून जातात. पण आता राकेश स्वस्थ बसणाऱ्यातला नाही आहे. नंतर नक्कीच तो काही ना काही नवं कांड करेल. पण त्यातूनही अर्णव ईश्वरी कसे वाचतील ते पाहणं मनोरंजकच ठरेल.